नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा. धुरंधर द रिव्हेंज हा चित्रपट आज सगळीकडे प्रदर्शित झाला आणि त्याचं प्रिव्ह्यू म्हणजे जेव्हापासून त्याचे प्रीमियर शो त्याचे केले गेले आणि त्याच्यावरूनच जे सगळी आग जिकडं तिकडं पेटलेली आहे. काहीतरी इतके महान आहेत की त्यांनी चित्रपट न पाहता त्याच्यावरती तलवारबाजी सुरू केलेली आहे. कालपासून मी ज्या चर्चा राष्ट्रीय वाहिन्यांवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये बघतो आहे आणि वर्तमानपत्रातूनही त्याचे जे सगळे प्रतिसाद, त्याचे जे प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत त्या मोठ्या विचित्र आहेत. पाकिस्तान हा कायमस्वरूपी भारताच्या कुरापती करत आलेला आहे. 1971च्या बांगलादेश युद्धाच्या नंतर प्रत्यक्ष युद्धामध्ये आपण जिंकत नाही हे पूर्णपणे ध्यानात आल्याच्या नंतर इथून पुढे कुठलाही हल्ला करण्याच्या पेक्षा काड्या करत राहणे, कुरबुरी जाणीवपूर्वक अतिरेक्यांना बळ देऊन त्यांच्या माध्यमातून हल्ले करत राहणे हे एक धोरण पाकिस्तानचं राहिलेलं आहे. ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही. गेल्या 55-60 वर्षांमध्ये हे जे प्रकार घडले ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय कट कसे आहेत, आपल्याकडे चलनामधल्या ज्या नोटा होत्या त्या तिकडून फेक करन्सी वापरल्या जात होती आणि म्हणून मॉनिटायझेशन केल्याच्या नंतर त्याला सेटबॅक कसा बसला, हे सगळं जेव्हा धुरंधर 2 हा जो चित्रपट दाखवतो आहे आणि त्याच्या विरोधामध्ये नेमका राग कशासाठी. बरं, इतकं करून ते स्वतः असं म्हणतात निर्माते की ही काही रिअल स्टोरी नाहीये, पण तुम्हाला ती रिअल तशी वाटतीये. चोर के दाढी में तीन का असं म्हणतात, ते हिंदीतली म्हण आहे की तुम्हाला ती माहिती आहे की हे सगळं खरं आहे. त्यांनी त्याची जी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग केलेला आहे आणि कलात्मक जे स्वातंत्र्य घेऊन त्यांनी चित्रपट बनवलेला आहे, तुम्ही असं म्हणा की तो फालतू आहे. दुखणं ते नाहीये. चित्रपट हा आम्ही जसं धुरंधर पहिल्या ह्याच्यावरती पण बोललो होतो, रिअल ताज स्टोरी, काश्मीर फाईल्स, केरळा फाईल्स, तुम्ही ह्या सगळी मालिका तुम्ही बघा, छावा, उडता पंजाब, तुम्हाला सगळं असं लक्षात येऊ शकेल की हळूहळू ज्या पद्धतीचे चित्रपट किंवा आता बंगालवरती चित्रपट आला होता, पश्चिम बंगालवरती फाळणी झाली आणि तो सगळा प्रकार तुमच्या असं लक्षात येऊ शकेल की ह्या पद्धतीच्या चित्रपटांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायिक यश मिळतं आहे. ह्याच्या सगळ्यात मुळाशी पहिली गोष्ट काय माहिती आहे का? दुखणं. हा चित्रपट मुस्लिमांच्या विरोधात असं का पसरवलं जात आहे? वस्तुतः तो पाकिस्तानच्या विरोधात, म्हणजे पाकिस्तानच्या विरोधात म्हणण्याच्या पेक्षा जो आपला शत्रू देश आहे असे तर कितीतरी चित्रपट पाश्चात्य चित्रपटसृष्टीने किंवा हॉलिवूडमध्ये निघालेले आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतरचे तर कितीतरी अतिशय सुंदर असे चित्रपट आहेत. त्याच्याबद्दल कोणी अशा पद्धतीनं उरबडवेगिरी केली नाही. पहिली अडचण अशी आहे की हा अशा पद्धतीचे चित्रपट जर धंदा करत असतील, पैसा गोळा करत असतील बॉक्स ऑफिसवरती, तर यांना दुखणं हे आहे की सगळ्या डाव्या कलाकार लिब्रांडोंना की आता इथून पुढे ह्या चित्रपटांची मागणी येत राहणार. आम्ही मुद्दाम द रिअल ताज स्टोरीचं उदाहरण तेव्हा दिलं होतं की त्या चित्रपटाने की फार काही पैसे नाही कमवले, पण तो पिक्चर अतिशय लो प्रोफाईल असलेला कोर्टरूम ड्रामा म्हणतात, पण त्याने त्या ह्याच्यामध्ये पैसे वसूल करून घेतले ना. आणि जर असा ट्रेंड सेट झाला तर अशा पद्धतीचे चित्रपट येत जातील, हे दुखणं आहे. आणि हे ह्यांचे जे तथाकथित कालपर्यंत जी सगळी डावी इकोसिस्टीम होती, मग तुम्हाला पुजारीच बरोबर त्याची वासनेनं भरलेली नजर दाखवता यायची, हिंदूच कसा तुम्हाला अत्याचार करणारा दिसायचा आणि मुस्लिम सगळा नेहमी राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक असलेला एक कोणीतरी ते शोलेमधलं नाही का ते तसं. मग हे काय सगळं? याच्यामुळे तुमची ही जी इकोसिस्टीम तुम्ही केली होती, गंगा जमनी तहजीब, कुठल्याही आम्ही तर हे नेहमी उदाहरण दिले, आज मी परत देतो. जिथं मी बसलेलो आहे ते छत्रपती संभाजीनगर आणि माझं मूळ गाव परभणी, या दोन्ही ठिकाणचा जो उरूस भरतो, परभणीला तुरत पीराचा उरूस आणि इथे जर्जरी बक्षचा जो भरतो खुलताबादला, त्याच्या बातम्या काय येतात हो? आजही येतात. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक जर्जरी बक्षचा उरूस. मग कर्णपुरेच्या देवीची जत्रा ही राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून कधीच बातम्या काय येत नाहीत, आणि का तिथं मुसलमान दिसत नाहीत भक्त रांगेत उभे राहिलेले? त्याच्याबद्दल कोणी काही पत्रकार काही लिहित नाही. की आमच्या परभणीमध्ये सुद्धा त्या उरसाला माझ्या घरातले नवस आहेत. आमच्या काकांना काहीतरी पोटाचं दुखणं होतं, माझ्या आजीनं नवस बोललेला होता या तुरत पिरावर, पिठलं आणि भाकरी गुरुवारी नेऊन. आजी हयात असेपर्यंत दर गुरुवारी तिथं पिठलं आणि भाकरी आम्ही नेऊन द्यायचो. हे सगळं तुम्ही आमच्या मनावरती वर्षानुवर्ष बिंबवलेलं होतं. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे आणि त्यांचे भाऊ शरीफजी राजे
त्या नगरच्या शहा शरीफ दर्ग्यातल्या अवलियांनी आशीर्वाद दिला आणि म्हणून त्यांच्या पोटी 2 मुलं जन्मले, एकाचं नाव शहाजी ठेवलं, एकाचं नाव शरीफजी ठेवलं. वाचल्या ना आपण या सगळ्या कथा. श्रद्धेपोटी कोणाचं त्याच्याबद्दल काय जे काही श्रद्धा असेल, आपल्याला त्याच्याबद्दल काही मला म्हणायचं नाही, असेलही. त्या अवलियांनी आशीर्वाद दिला आणि मालोजी राजेंच्या पोटी पुत्र जन्मले, कबूल करू. अडचण तिथं नाहीये. अडचण पुढची अशी आहे की तसं उलट का होत नाही. एक कथा मधुकर देशपांडे म्हणून आमचे लेखक मित्र होते. राणी सावरगाव म्हणून गंगाखेड जवळ जी गाव आहे, तिथल्या देवीला नवस केल्याच्या नंतर पुत्रप्राप्ती होती म्हणून ती मुसलमान बाई कशा पद्धतीनं नवस करते, अशी अप्रतिम सुंदर अशी कथा आहे. या कथेवरती का तेव्हा आक्षेप घेतला गेलेला होता? कारण की हे मंजूर नाही. बहुतांश हिंदू हे पिराला जातात, दर्ग्याला जातात, चादर चढवतात, ते मंजूर आहे, त्याचं कौतुक करायचे. पण उलट जर कोणी कुठल्या मुस्लिमाला असं वाटलं, त्याची श्रद्धा आहे म्हणून आम्ही यापूर्वी सुद्धा 2 मुस्लिम संत, एक वारकरी संप्रदायातले शेख मोहम्मद श्रीगोंदराज यांची समाधी आहे, तिथे मी माझी उसंतवाणी अर्पण केली होती. दुसरे चांद बोधले देवगिरी किल्ल्याच्या समोर जे जनार्दन स्वामीचे गुरु आहे, तिथं त्यांची समाधी आहे. आणि तिसरे शहामुनी शहागडला त्यांची समाधी आहे. एक वारकरी आहे, एक सुफी आहे आणि एक महानुभाव आहे. त्याच्यातले 2 जन्मानं मुस्लिम आहेत आणि एक जन्मानं हिंदू आहे, हिंदूच राहिला पण तो त्यानं सुफी संप्रदाय स्वीकारला. या सगळ्यांच्या बाबतीतली उपेक्षा इस्लामचे सच्चे अनुयायी तथाकथित कसं काय करतात? आणि त्या ठिकाणी जी काही गर्दी होती ती हिंदूंचीच गर्दी होती. हे एकतर्फी कसं काय? आज धुरंधरवरती जे काही बॉम्ब केल्या जाते, कारण की हे मुस्लिमांचं कसं तुम्ही प्रतिमा हे करताय आणि मुस्लिमान हिंदू मुस्लिम कसं होईल त्या चित्रपटात. जो चित्रपट भारत आणि पाकिस्तान यांच्यामधलं पाकिस्तानी चालवलेलं जी कुरापती आहे ते दाखवत आहे, पाकिस्तानचे कट उघडे करतो आहे, कलात्मक पातळीवरती मांडतोय. त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये एरवी 4 भाषणांनी जे काही होणार नाही, समाज प्रबोधनाने जे होणार नाही, कोणी काही सांगितल्यानं जे होणार नाही, ती गोष्ट कलात्मक पातळीवरती होते. आज त्याचा पहिलाच दिवस आहे त्या चित्रपटाचा. प्रचंड गर्दी त्या चित्रपटाला सुरू झालेली. कशामुळं? लोक जो प्रतिसाद देतात आणि ह्यांचं दुखणं असं आहे. बरं, ह्यांना त्याच्यावरती घ्यायला आक्षेप काहीच नाही ना. भारतीय सेन्सॉर बोर्डाच्या चौकटीमधूनच चित्रपट पास झालेला आहे ना. मग असं असताना सुद्धा केवळ तुम्हाला तुमच्या भावना भडकून घ्यायच्या आहेत. थोडक्यात सांगायचं म्हणजे भावना भडकलेल्या नाहीयेत, भावना कोणी भडकवलेल्या पण नाहीयेत, पण तुम्हाला भडकून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरून हे करायचं आहे. ज्या पद्धतीनं लोकशाहीमध्ये लोकांनी सलग 3 वेळा मोदींना पंतप्रधानपदी बसवलं. मोदी तर वेगळी गोष्ट झाली हो. मी आता जो व्हिडिओ केला होता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुका झाल्या पुण्याच्या आणि विदर्भ साहित्य संघाच्या नागपूरला, गिरीश गांधी आणि योगेश सोमणी लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले आहेत, पण त्यांच्या विरोधामध्ये इतकं गरळ ओकल्या जाते, इतक्या वाईट शब्दामध्ये लिहिल्या जात आहे. म्हणजे त्यांना मी साधा प्रश्न विचारला समाज माध्यमावरती की योगेश सोमणच्या विरोधात तुम्ही लिहित आहात, ते लोकशाहीच्या मार्गाने निवडून आले का त्यांना कोणी नेमलं? आणि जे तक्रार करणारे आहेत की योगेश सोमण यांचे भाजपशी संघाशी कसे संबंध आहेत किंवा गिरीश गांधींना कसा नितीन गडकरींचा आणि देवेंद्र फडणवीसचा पाठिंबा होता, हे टीका करणारे स्वतः अधिकृतरित्या काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. राहुल गांधीच्या त्या पदयात्रेमध्ये टाळफिळ घेऊन फिरलेले ते टिळे फिळे लावून आणि त्यांच्यावर कविता करतात जाहीर पद्धतीनं हे. आणि इकडे मात्र म्हणताना टीका अशी करतात. म्हणजे हे जे काही चालू आहे ना. बरं, अजून महत्वाची गोष्ट, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कलेचं स्वातंत्र्य लोकांवरती सोपवल्याच्यानंतर तुम्हाला टीका करायला काय झालं? समजा हा चित्रपट खरा, बाकीचे कितीतरी चित्रपट फेल गेले ना. नरेंद्र मोदीवर काढले चित्रपट पण चालू शकला नाही. विवेक ओबेरॉयने त्याच्यामध्ये भूमिका केलेली होती, नाही चालला पिक्चर. अगदी आम्ही आता तुमच्या समोर बोलतो आहोत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या अनुकूल असलेले असे जर काही व्हिडिओ आले म्हणजे त्यांच्या अनुकूल विषय, तर ते व्हिडिओ चालत नाहीत फारसे. तुम्ही इकडे प्रोपोगंडा म्हणता, मग ते चालायला पाहिजे होते ना. मग तशा पद्धतीनं स्वतः भारतीय जनता पक्षाचं आधिपत्य असलेला तरुण भारत सारखं वर्तमानपत्र फार चालू शकलं नाही. तुम्ही एकीकडे प्रोपोगंडा म्हणता, मग ते अधिकृतरित्या त्यांचं जे काही चालवतात ते काही गोष्टी काही नॉर्मल सारख्या जेवढं चालायचं तेवढंच चाललेलं. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. लगेच यांनी चर्चेमधला जो मुद्दा आला होता की काय मोदी की सौगात या नावाखाली म्हणून ईदच्या निमित्तानं मागच्या वेळेसची गोष्ट, दिल्लीमध्ये मुस्लिमांना कशा भेटवस्तू दिल्या, लगेच बॉम्ब सुरू केली. त्यांच्या प्रवक्त्यांनी जेव्हा स्पष्ट केलं की तुम्ही म्हणताय ते सगळं भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे, भारतीय सरकारने नाही केलं.
स्वतः भाजपने स्वतःच्या निधीतून ते जे काही भेटवस्तू द्यायचे ते दिल्या, तर त्याचं नेमकं उलट तेलंगणा मधल्या काँग्रेस सरकारने सरकारी पैशानी सगळ्या मुसलमानांना ईद की काय सौगात काय म्हणतात ते भेट दिलेली. हा जो फरक आहे त्याच्यामधला, म्हणून मुस्लिमांचं लांगुल चालन करणारे हे जे सगळे आहेत ह्यांचा हा जो सगळा काय म्हणता येईल पर्दाफाश असा जो शब्द आहे हिंदी मधला, ह्या एका साध्या चित्रपटाने करावा आणि तुमचं पितळ उघडं पडावं. बरं एकदा झालं, लोकांनी प्रतिसाद दिला, शांत बसायला सोडून आता पुन्हा म्हणजे हे जितका विरोध करतील तितका तो चित्रपट चालेल. म्हणजे ह्याचा एका अर्थाने हे त्यांचे जसं राहुल गांधी हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत, तसे हे सगळे लेब्रांडू ब्रँड अँबॅसिडर धुरंधर 2चे म्हणून काम करत आहेत. त्याच्यावरची ही संतवाणी. धुरंधर आला दुसऱ्या भागात, लेब्रांडू जगात खळबळ. पाहिलाही नाही तरी सुरू बोंब, पुरोगामी कोंब जळू लागे. पाकड्यांचे कट उघड करून टाकले भारून प्रेक्षकांना. हौस फुल्ल तो मोठा प्रतिसाद, कलेसही दाद राष्ट्रवादी. लांगुल चालन हिरवी लाचारी, घेऊन सुपारी ओरडती. राष्ट्रवादाची ती भक्कम मांडणी, पाकड्यांची धुणी धुतली गा. कांत कलात्मक होई पराभव, कांत कलात्मक होई पराभव, तोंडी कडू चव लिब्रांडूंच्या, तोंडी कडू चव लिब्रांडूंची. कालपर्यंत फक्त राजकीय पराभव होत होता. सामाजिक पातळीवरती ज्या प्रचंड मोठ्या प्रमाणात भारतभर संघ परिवारातल्या संस्था काम करतायत त्याच्यातून सामाजिक पराभव दिसून येतो आहे. आता तिसरा जो मोठा भाग राहिलेला होता तो कलेच्या पातळीवरचा. बहुतांश कला प्रकारांवरती डाव्यांचं वर्चस्व होतं, डाव्यांच्या संस्था होत्या, डाव्याच व्यक्ती त्या वेगवेगळ्या साहित्य संस्थांवरती पण घुसून बसलेल्या होत्या. पण गेल्या काही वर्षांमध्ये हळूहळू या सगळ्यावरचं त्यांचं वर्चस्व नाहीसं होत चाललेलं आहे. महाराष्ट्रातलं उदाहरण म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्र साहित्य परिषद आणि विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीचं दिलं. आणि चित्रपटाच्या पातळीवरती अखिल भारतीय पातळीवरती धुरंधर 2चं उदाहरण आहे आता अगदी ताजं असलेलं. नुसताच आरडाओरडा न करता कुठला तरी अतिशय पक्का असा मुद्दा घेऊन जर त्याच्यावरती टीका केली तर ती सर्वसामान्य लोकांना आवडते, लोक ती स्वीकारतील. पण तसं न करता नुसताच आक्रस्ताळेपणा हे विरोधक करतायत. म्हणून म्हणलं राजकीय झाला, सामाजिक झाला आणि आता कलात्मक पराभव होताना दिसतो आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.